एक महत्त्वाची बातमी, संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी फरार कसे झाले? हत्या केल्यानंतर आरोपी बीडमधून कुठे गेले? बीड, संभाजीनगर, पुणे असा आरोपींचा प्रवास राहिल्याचं आता तपासातून समोर येत आहे। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करून आरोपी बीडच्या वाशी गावातून फरार झाले। पोलीस मागावर असताना आरोपींनी स्वतःच्या गाड्या किंवा सार्वजनिक वाहनांचा वापर केला नाही। सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि कृष्णा आंधळेनं बीडमधून बाहेर जाण्यासाठी जंगलाचा रस्ता निवडला। तिन्ही आरोपी जवळपास 30 किलोमीटर जंगल आणि शेतीच्या भागातून पायी चालत बीडच्या हद्दीतून बाहेर पडले। बीड हद्दीतून बाहेर पडताच आरोपींनी हायवेवरून खासगी ट्रॅव्हल्स पकडली। तिन्ही आरोपींनी प्रत्येकी 1000 असे 3000 देऊन छत्रपती संभाजीनगर गाठलं। छत्रपती संभाजीनगरहून तिन्ही आरोपींनी ओला कॅब करून थेट पुण्यातील भोसरी गाठलं। भोसरीतून शेअर कारनं आरोपी भिवंडीत सुदर्शन घुलेच्या एका मित्राच्या ठिकाणी पोहोचले। 1.5 दिवस थांबून आरोपींनी गुजरातच्या दिशेनं पळ काढला। गिरनारच्या मंदिरात 15 दिवस मुक्काम केला। पैसे संपल्यानं व्यवस्था करण्यासाठी मंदिरातून बाहेर पडलेला कृष्णा आंधळे परत आलाच नाही। शेवटी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे पुण्यात दाखल झाले। बालेवाडी परिसरातून दोन्ही आरोपींना बीड पोलिसांनी बेड्या ठोकल्या।